तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात दूर, कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक। संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट MDS डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर। सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर। वेदनारहित उपचार हाच आमचा विचार, तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या। ठिकाण स्माइल डेंटल केअर, दुसरा मजला, टॉप 10 इम्पिरियल, नाशिक पुणे रोड, संगमनेर। संपर्क 81 67 67 62 67। संगमनेर नगरपालिकेची निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि राजकीय पक्षांनी जी आचारसंहिता आहे याची काळजी घेणं आवश्यक आहे। या समवेत आपल्यासाठी बोलण्यासाठी संगमनेर उपविभागाचे प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अरुण उंडे साहेब आहेत। साहेब, संगमनेर नगरपालिकेची निवडणूक सुरू होती, काय नागरिकांना आव्हान करा? 4 तारखेपासून राज्य निवडणूक आयोगाने 4 वाजताची बैठक घेतली, तेव्हापासून आचारसंहिता लागू झालेली आहे। त्या अनुषंगाने आतापर्यंत राजकीय पक्षाची आपण 2 वेळा बैठक घेतलेल्या आहेत आणि राज्य निवडणूक आयोग तसेच भारतीय निवडणूक आयोगाने जी आदर्श आचारसंहिता पाळली पाहिजे, जे काही नियम वगैरे दिलेले आहेत त्यांनी, त्या नियमाचं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे। त्या दृष्टिकोन जे काही आम्ही त्यांना आदेश नियम सांगितलेले आहेत त्या आम्ही अपेक्षा बाळगतो की त्यांनी त्या आचारसंहितेचं पालन करून पक्षाचा प्रचार करतील, जेणेकरून कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही। सदर नगरपालिकेची निवडणूक सुरू झालेली आहे, जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी ज्या निवडणुकांमध्ये जे फॉर्म भरणार आहे त्याच्यामध्ये कटाक्षाने कोणत्या गोष्टींना उमेदवारांनी लक्ष दिलं पाहिजे? त्याबाबत उमेदवारांसाठी ऑनलाईन पोर्टल वेबसाईट जी आहे त्या माध्यमातून त्यांना अर्ज भरायचा आहे। अर्ज भरत असताना प्रत्येक फील्ड भरल्या गेल्या पाहिजेत। तसेच जे काही आपल्याला त्यांच्या नॉमिनेशन सोबत इतर डॉक्युमेंट जोडायचे, शौचालयाचं असेल, नादी प्रमाणपत्र असेल, जशा विविध जे आहेत हमीपत्र त्यांना भरावे लागतील। एखादा जर उमेदवार रिझर्वेशन सीटवर लढत असेल तर त्याला त्या कास्ट सर्टिफिकेट द्यावं लागेल आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट पण द्यावं लागेल। साधारणपणे ही जी प्रोसिजर आहे याच्यामध्ये बऱ्याच उमेदवारांची अडचण आली आहे की ऑनलाईन जे आहे ती नेट बंद येत आहे, या संदर्भात काय सांगा? आता आमच्यापर्यंत असं काही प्रॉब्लेम उमेदवारांनी रेज केलेला नाही, परंतु जर सर्व्हरला प्रॉब्लेम असेल 10 तारखेपासून आपण नॉमिनेशन भरायला सुरुवात केलेली आहे, पण 10 तारखेपासून कालपर्यंत आमच्याकडे आतापर्यंत काही अर्ज आलेला नाही। तर उमेदवारांना एवढी सूचना राहील किंवा त्यांनी ऍटलिस्ट वेबसाईटवरती फॉर्म तरी भरून ठेवावे। जमा कधी करायचे त्यांनी ठरवावं, परंतु जर फॉर्म लवकरात लवकर भरले, सगळ्यांनी जर ठरवलं आपला शेवटच्या दिवशीच भरणार आहोत, तर सर्व्हर परत निश्चितच त्यावर लोड येईल आणि सर्व्हर चालणार नाही। आचारसंहिता काळामध्ये काय काळजी घ्यावी? प्रत्येकानं आचारसंहितेचं आदर्श आचारसंहिता जे नियम आहेत त्याचं तंतोतंत पालन करायला हवं, जेणेकरून आणि पक्षाचा किंवा आपल्या उमेदवार जे उभारलेले आहेत प्रचार करत असताना कुठलीही जातीय धार्मिक तेढ निर्माण होईल असं वक्तव्य नाही केलं पाहिजे। वैयक्तिक पातळीवर टीका न करता फक्त पॉलिसी आणि पॉलिसी मॅटरवरच त्यांनी बोललं पाहिजे आणि त्यांचं काही विजन आहे त्याबद्दल त्यांनी मांडलं पाहिजे। निश्चितच सर्वांनी या संगमनेर नगरपालिका निवडणुकीमध्ये आदर्श आचारसंहितेचं पालन करावं असं आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी अरुण उंडे यांनी केलंय। सी न्यूज मराठीसाठी बाबासाहेब कडू, सुखदेव गाडेकर, संगमनेर। सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव। अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध। चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन। तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा।